काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केलं होतं। नरेंद्र महाराज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज तक्रार दाखल करणार आहेत। मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे नरेंद्र महाराजांसोबत तक्रार दाखल करणार आहेत। नरेंद्र महाराज यांच्या अनुयायांकडून वडेट्टीवार यांच्या विरोधात राज्यभर आता तीव्र निदर्शने करण्यात येतात। हे दृश्य आपण पाहतोय। मुंबई, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची ही दृश्य आहेत। नरेंद्र महाराज यांच्या भक्तांच्या माध्यमातून, अनुयायांच्या माध्यमातून आता विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार निषेध करण्यात येतो, तीव्र निषेध करण्यात येतो। काय नेमकी भूमिका आहे? नाही, आमची भूमिका हीच आहे की विजय वडेट्टीवार या नालायक व्यक्तीनं जे जगद्गुरू सेनबद्दल एकेरी उल्लेख आपल्या चॅनलवर केलेला आहे तो त्यांनी जाहीर माफी मागावी, त्यांनी त्याचे शब्द मागे घेतले पाहिजे। हा ढोंगी व्यक्ती आहे आणि हा जगद्गुरू सेनबद्दल हा व्यक्त बोलतो की हे खरंच साधू आहेत का, संत आहेत का। आम्ही याचा तीव्र निषेध करण्यासाठी या ठिकाणी आहोत। ढोंगी पाखंडी म्हणणाऱ्याला त्याला कठोर जेवढा शिक्षा झाला तेवढा करायला पाहिजे। त्याची खाली मुंडकं वरी पाय त्याला ना घासून इथं माफी मागायलाच पाहिजे। त्याला कुणाची माफी मागितली? माऊलीची माफी। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांविषयी विजय वडेट्टीवार यांनी जे बोलले त्यांना त्यांच्याविषयी आम्ही समस्त हिंदू धर्मीय समस्त अनुयायी निषेध करत आहोत, जाहीर निषेध करत आहोत। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले होते ते पाहूया। नरेंद्र महाराज याला कुठला दिव्य स्वप्न पडलं हे मला माहीत नाही। राज्यामध्ये साधू संतांमध्ये मुळे ही निवडणूक जिंकली म्हणणं म्हणजे महाराष्ट्रातील मतदारांचा अवमान। कारण त्याला धार्मिक स्वरूप देऊन ध्रुवीकरण करणारे जर साधू आणि संत असतील तर साधू आणि ते संत नाहीये। संतांची शिकवण समाजाला, सर्व समाजाला एकरूप घेऊन समाजाची उन्नती, प्रगती आणि समाज घडवणं हा उद्देश असतो।